हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रात्रीच्या वेळेला झोपायची तयारी सुरू असते, पण काही केल्या आता झोप लागत नसते आणि त्यामुळेच आता अंजलीला खाली झोपावं लागणार असतं. मात्र राकेश हा बेडवर एकदम शांततेत पडलेला असतो आणि तो अंजलीची मजा बघत असतो. अंजलीला बिचारीला होत नसतं तरीसुद्धा ती आता खाली कसं बसं झोपते, पण आता झोपायचा प्रयत्न करूनही तिला आता झोप येत नसते, कारण एवढी धूळ खालीची असते. त्यामुळे तिला त्या धुळीची ॲलर्जी होत असते, त्रास होत असतो आणि एवढी धूळ असल्यामुळे तिला डासही चावत असतात आणि त्यामुळे तिला झोप लागत नसते. मग इकडे तिकडे ती बघत असते. मग त्यानंतर एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर गेलं तरीही झोप लागत नाही आहे. मग शेवटी ती ठरवते की अशी काही मला झोप लागणार नाही आहे. ती उठून बसते आणि ही सगळी मजा ना राकेश मुद्दामून बघत असतो. राकेश जेव्हा ही सगळी मजा मुद्दामून बघतो तेव्हा मात्र आता काहीच फरक पडत नसतो. तो उलट म्हणतो की तुला तुला अशीच शिक्षा व्हायला हवी. या कुशीवर ना त्या कुशीवर तुला झोप लागत नाही आहे ना, तुझीच मस्ती होती ना घर सोडून यायची, भोग आता कर्माची फळं. मला तर काय मस्त झोप येते आणि असं विचार करून ना तो झोपत असतो. पण इकडे काही त्या अंजलीला झोप लागत नसते आणि म्हणून शेवटी ती कंटाळून उठते आणि उठून डायरेक्टच ती आता बाहेर जायला निघते, कारण तिला डास चावत असतात, झोप लागत नसते. बसून बसून काय करणार आहे, निदान बाहेर तरी जाऊया, बाहेरची छान अशी हवा घेऊया असा विचार करूनच ती आता बाहेर जाते. आणि जेव्हा ती आता हा विचार करून बाहेर जाते ना, तेव्हा मात्र आता समजत नसतं की काय करावं काय करावं. आणि म्हणूनच राकेशही म्हणत असतो की हिला काही करायचं आहे ते करू दे, पण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. उद्या सकाळी उठून पहिल्यांदा पैशांचा बंदोबस्तसुद्धा करायला हवा, कुठेतरी बघायला हवे पैसे काही भेटत आहेत का, असाही विचार ना आता तो करत असतो. अंजली आता बाहेरच बसलेली असते आणि तेवढ्यातच ना आता तिथे ते वॉचमॅन काका आलेले असतात. आणि वॉचमॅन काका जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र अंजलीला विचारतात, काय झालं अंजली ताई, तुम्ही झोपलात नाही का? त्यावर अंजली म्हणत असते की आतमध्ये ना डास खूप जास्त आहेत, त्यामुळे ना झोप काही लागत नाही, त्यामुळेच मी बाहेर येऊन बसले, घाण खूप झाली आहे ना, त्यामुळेच ना हे सगळं काही होत आहे असंही म्हटलं जातं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा अंजली सांगते तेव्हा वॉचमॅन काका त्यांच्या पिशवीमध्ये असलेली ती डास न चावण्यासाठी जे ट्यूब असते, म्हणजे जसे ऑडोमॉस आणि अशा सगळ्या ज्या क्रीम्स असतात त्याच्यामधले एक क्रीम अंजलीताईंना देऊ लागतात आणि त्यामुळे अंजलीला सुद्धा बरं वाटतं. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. ईश्वरी अर्णवला उठवत असते. अर्णव म्हणत असतो की मला जरा झोपू दे, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको. ईश्वरी म्हणत असते, काय सारखं सारखं झोपायचं, आता बस चला उठा आणि कामाला लागा. आणि तसंही तुम्हाला काम तर करायलाच हवं ना, एवढाही आळस करून उपयोग नाही आहे, कामं करून घ्या पटकन, असंही आता सांगितलं जातं. आणि मी काय म्हणते, ऑफिसला जाणार नसाल तर निदान घरातून तरी कामं करा. मग अर्णव म्हणतो की तुझं आता सकाळी सकाळी सुरू झालं का, कशाला माझं डोकं खातेस, नको ना गं, नको त्रास देऊ मला इतका, असंही तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याला म्हणते की ठीक आहे, निदान एक्सरसाइज तरी करा, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल एक्सरसाइज केल्यानंतर. मी काम करते, तो घासपूसवाला नाश्ता नाही का, तो सुद्धा मी आता रेडी करून ठेवते, म्हणजे कसं तुम्ही तोही खा, म्हणजे कसं तुमच्या डेली रुटीनला लागाल ना तुम्ही, असंही आता ईश्वरीचं म्हणणं असतं. ईश्वरीला हीच वाटत असतं की अर्णवने ना आता त्या सगळ्यातून बाहेर यायला हवं. ताईच्या मार्गाला कामाला लागली आहे, पण आपण तोच विचार करून का बसायचं, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला ती सांगत असते. अर्णवला एक्सरसाइज करायला सांगते ती, तरी पण तो ऐकत नसतो. मग तो म्हणतो की माझं डोकं नको खाऊ, माझं डोकं ऑलरेडी पेन होते, मला या सगळ्या गोष्टी नको आहेत, असं देखील तो म्हणू लागतो. त्यावर मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं आहे ना एक्सरसाइज, नका करू, पण मी मात्र ठरवलं आहे की मला माझ्या हेल्थकडे जरा लक्ष द्यायचं आहे आणि त्यामुळेच ना मी मात्र माझा एक्सरसाइज करणार आहे, कोणाला काय करायचं आहे ते करू दे, असा विचार करूनच ना ती आता समोर येते. आणि लगेच कपडे वगैरे तिने एक्सरसाइज करण्यासाठी चेंज केलेले असतात. ती आता खाली मॅट वगैरे टाकते आणि ती पहिल्यांदा सूर्यनमस्कार घालायचं ठरवते. मुद्दामूनच ना ती हे सगळं करत असते, जेणेकरून अर्णव तिथे येईल आणि अर्णवही तिला आता मदत करेल आणि त्यानिमित्ताने का होईना तोही व्यायाम करायला लागेल, असा विचार ईश्वरी करू लागते. आणि म्हणूनच ईश्वरीला मुद्दामून चुकीचा सूर्यनमस्कार घालत असते. ईश्वरीला सगळं जमत असतं, पण ईश्वरीची नाटकं चालू असतात आणि अर्णव हे सगळं बघत असतो. अर्णव जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा तो ईश्वरीला म्हणतो की अगं चुकतंय तुझं, चुकतंय. ईश्वरी म्हणत असते की मला जेवढं जमतंय ना तेवढं मी करते
होते. पण आता अर्णवचं असं म्हणणं असतं की तसं नसतं, जर तुला जेवढं येते तेवढं करायला गेलीस तर तुझं अंग पेन होणार, त्रास होणार, त्यापेक्षा ना नको हे सगळं करू, मी तुला सांगतोय ना तसं कर, असं देखील आता अर्णव तिला म्हणत असतो. आणि अर्णव जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरी म्हणते, मग सांगा ना कसं सगळं करायचं आहे ते, म्हणजे तुम्ही जर मला सांगाल ना तर बरं होईल. मग आता अर्णव लगेच आपल्या जागेवरनं उठतो आणि ईश्वरीला ते सगळं काही सांगायला तयार होतोच. म्हणजेच कसं ईश्वरीला तो आता सांगू लागतो. तो म्हणत असतो की हे बघ, हे असं नाही, हे असं करायचं आहे. आणि स्वतःच तो सूर्यनमस्कार ईश्वरीला घालून दाखवतो. ईश्वरी म्हणत असते, अच्छा असं असतं का, बढिया बढिया, मला माहीत नव्हतं ना, पण तुम्ही छान सूर्यनमस्कार घालता, पुन्हा एकदा घालून दाखवा ना. मग तो आता तो सूर्यनमस्कार व्यवस्थित पूर्ण पुन्हा एकदा घालून दाखवतो. आणि हे सगळं बघून ना ईश्वरी हसत असते. ईश्वरीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, कारण ना तिला अर्णवला मुद्दामून हे सगळं करायला लावायचं असतं, कारण तो पुन्हा एकदा आळशी झालेला होता आणि त्याला त्या आळशातून उठवायचं होतं तिला, आणि त्याचसाठी तिने हे सगळं केलेलं होतं. आता त्याचा सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर ईश्वरी ही पुढे येते आणि ईश्वरी ही सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करते. ईश्वरीने सूर्यनमस्कार घातलेला बघून अर्णव तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की थांब, हे जरा चुकते, जरा वर बघ, जरा वर बघ, इथे प्रेशर आला पाहिजे. आणि असं बोलून तिला आता वर बघायला सांगतो. तेव्हा ईश्वरी ही नाटकी, ईश्वरी जेव्हा वर बघते ना तेव्हा मात्र ती मुद्दामून अर्णवकडे बघत असते. अर्णव म्हणतो, मी तुला सांगितलं आहे वर बघायला, माझ्याकडे बघायला नाही सांगितलं. त्याबरोबर ईश्वरी थोडीशी लाजते आणि मग काय, मग ती वर बघू लागते. जेव्हा ईश्वरीला हे जमतं तेव्हा अर्णव म्हणतो की थांब, हे थोडं चुकते, मी तुला पुन्हा एकदा तो सूर्यनमस्कार घालून दाखवतो. मग ईश्वरी ही मुद्दामून त्याला सपोर्ट करत असते, कारण तिला माहिती असतं की अर्णव या निमित्ताने का होईना व्यायाम करेल. आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला एक एक प्रकार करून दाखवायला सांगते आणि असं सांगत असते की तिला हे सगळं काही जमत नाही आहे. मग काय, अर्णव पुढे येऊन तिला एक एक प्रकार करून दाखवतो. त्यामुळे ईश्वरीला लय भारी वाटत असतं, म्हणजे तिने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते कुठे जाऊन आता सक्सेस होत असतं. आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त हॅप्पी असते आणि ती विचार करत असते की फायनली बरं झालं, मला जे हवंय तसंच होतंय. दुसरीकडे राकेश आता एका मुलीच्या घरी गेलेला असतो, कारण ती मुलगी खूप जास्त श्रीमंत होती आणि तिची आई म्हणजे सावत्र आई ही आता या जगात नव्हती, पण ती जाताना भरपूर अशी प्रॉपर्टी आता त्या मुलीच्या नावावर केलेली होती. या सगळ्या गोष्टी या राकेशला माहिती होत्या, कारण राकेश आधीसुद्धा या मुलीसोबत होता, या मुलीसोबत राकेशचं आधीसुद्धा अफेअर होतं. सगळं काही व्यवस्थित जुळवून आणायचं काम राकेशने आधीच केलेलं होतं. म्हणजेच या मुलीसोबतसुद्धा राकेशचं अफेअर होतं, म्हणूनच तो तिला आता ब्लॅकमेल करायला आला होता पैशांसाठी म्हणून. आणि मग जेव्हा ती दार उघडते तेव्हा राकेशला बघते, तेव्हा ती लगेचच राकेशला घरातही घेते. इतकी निर्लज्ज मुलगी असेल की तिलाही काही फरक पडत नाही, तिनं डायरेक्टली राकेशला घरात घेतलेलं असतं. राकेशला जेव्हा ती घरात घेते ना तेव्हा मात्र इकडे अंजलीला जाग येते. अंजली दचकून उठते आणि ती म्हणत असते की ही काय, मी इथे एकटीच आहे आणि हे कुठे आहेत, राजेश राजेश अशी हाक मारत ती इकडे तिकडे आता फिरत असते, पण तिला कुठे पत्ताच लागत नसतो. राजेश हा सकाळीच त्या मुलीच्या घरी निघून गेलेला असतो. म्हणून आता अंजलीला याबद्दल काहीच माहीत नसतं. अंजली जिकडे तिकडे त्याला शोधत असते, पण तो कुठेही तिला सापडत नसतो. आणि त्यामुळेच ना अंजली विचार करते की हे कुठे गेले असतील. मग ती आता त्याला कॉलही करत असते, पण तो आता तिचा कॉल कट करत असतो. शेवटी कॉल कट करणारच ना, कारण आता तो त्याच्या हिरोईनला भेटायला जो गेला होता. त्यानंतर अंजली अशीच हाक मारत मारत बाहेर आलेली असते आणि जेव्हा ती हाक मारत बाहेर येते तेव्हा इकडे तिकडे बघू लागते. आणि तेव्हा वॉचमॅन काकाही तिथेच असतात. ते म्हणतात की काय झालं आहे, तुम्ही राजेश यांना पाहिलं का, मी सकाळपासून त्यांना शोधते, ते कुठेच नाही आहेत. आणि त्यांना कॉल करते तर ते कॉलही कट करतायत, कुठे गेले असतील असाही विचार ना आता तिच्या मनामध्ये येत असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश त्या मुलीला ब्लॅकमेल करत असतो आणि म्हणत असतो की जेव्हा तुला गरज होती तेव्हा मी तुला नेहमीच मदत करत आलोय, मग आता तुलाही मला मदत करायची आहे थोडीशी. मग ती मुलगीही म्हणते की अच्छा, म्हणून तू आलायस का परत, ठीक आहे, तुला मी मदत करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, असं देखील ती मुलगी आता राकेशला म्हणत असते. राकेश म्हणतो की काय अट आहे ती तर सांग. मग आता राकेशला ती मुलगी सांगत असते की तुला जर माझं ऐकावं लागणार आहे, म्हणजे मी सांगेल ते तुला करावं लागणार आहे. मी बस म्हटलं की उठ तर उठायचं, बस म्हटलं की बसायचं. बघ तुला मान्य आहे का या सगळ्या गोष्टी, असंच ती आता राकेशच्या जवळ अगदी मिठीत जाऊन बोलत असते. त्यावर राकेशही तिच्याकडे बघत असतो आणि राकेश जो आहे तो तिच्याकडे बघून म्हणत असतो की हो
हो चालेल ना, का नाही चालणार, चालेल चालेल, तू म्हणतेस ना तसं सगळं काही करायला तयार आहे मी. तू उठ बोललीस तर मी उठेन, बस बोललीस तर मी बसेन, पण तेवढं काही ते पैशाचं कर, असंही आता तो मुद्दामूनच तिला म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही तो तिला बोलतो तेव्हा तीही अगदी खुनशी हसते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, थांब जरा, मी करते पैशांचा बंदोबस्त. आणि असं बोलूनच ती आता त्याच्या जवळ आलेली असते. तर राकेशला काय तेवढंच हवं असतं, कारण राकेशने याआधीसुद्धा तिच्यासोबत बरेच कारनामे केलेले होते आणि त्यामुळेच आता त्याला हे काही नवीन नव्हतं. आणि ती मुलगीसुद्धा अगदी निर्लज्जप्रमाणे राकेशच्या अगदी जवळ येत होती. आता राकेशला ती म्हणत असते की जरा थांब, मी तुझ्या पैशांचा बंदोबस्त करते. आता राकेश तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं पैसे उकळणार असतो, कारण याआधी राकेशने तिच्यावर पैसे खर्च केलेले होते. मग राकेशचं असं म्हणणं असतं की मी आधी याच्यावर पैसे खर्च केलेत ना, मग ही सुद्धा माझ्यावर नक्कीच काही ना काही खर्च करू शकते. आणि म्हणूनच राकेश आता तिथं आलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं, अर्णव ईश्वरीला बोलत असतो की तू हे सगळं मगाशी मुद्दामून केलंस ना, म्हणजेच तुला एक्सरसाइज वगैरे येत होता, सगळे प्रकार येत होते, पण तरीसुद्धा तू मुद्दामून मी करायला हवं यासाठी केलंस ना. त्यावर ईश्वरी म्हणते की बघा ना, बऱ्या बोलानं सांगत होती तेव्हा तर तुम्ही व्यायाम करायला नाही म्हणालात, मग काय, मी म्हटलं की थोडं अशा पद्धतीने तरी तुम्हाला राबवूया जेणेकरून तुम्हीही कराल. मग विचार केला आणि तसंच केलं आणि अगदी ते सत्यात उतरवलं आणि मला जसं हवं होतं ना अगदी तसंच झालं. म्हणूनच ना मला बरं वाटतंय, या निमित्ताने का होईना थोड्या वेळासाठी तुम्ही त्या सगळ्याच्यातनं बाहेर आलात, त्यामुळे तुम्हालाही थोडं रिलॅक्स वाटत असेल, बरोबर की नाही. तेवढ्यातच ना आता अर्णवच्या फोनवर वॉचमॅन काकांचा कॉल आलेला असतो. तर वॉचमॅन काका अर्णवला इकडची घडलेली हकीकत सांगतात. म्हणजेच अंजली रात्रीपासून झोपली नाही आहे, तिला रात्रभर डास चावलेत आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की का घरात खूप जास्त धूळ आहे आणि त्यामुळेच ना त्यांना हे सगळा त्रास होतोय. त्याचबरोबर राजेशही नाही आहेत, क्लिनिंग करून घ्यायचं होतं पण तोही नाही आहे, म्हणूनच तो कुठे गेलाय सकाळी सकाळी काहीच नाही माहिती ना सर. उलट त्या अंजलीताईच त्यांना शोधत शोधत बाहेर आल्या होत्या, तेव्हा मला कळलं की ते नाही आहेत करून. मग आता अर्णवला अजूनच राग येतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे, पण तिला कळू देऊ नका, आम्ही तिथे क्लिनिंगला येतो आणि तोपर्यंत तिला तुमच्या घरी बसवा, म्हणजे तिला कळणारच नाही ना की आम्ही क्लीन केलं आहे ते, असंही आता म्हटलं जातं. मग ते वॉचमॅन काका म्हणतात की ठीक आहे चालेल साहेब, आणि असं बोलून आता फोन ठेवला जातो. जेव्हा फोन ठेवला जातो ना तेव्हा ईश्वरी विचारते अर्णवला की नेमकं काय झालं आहे. त्यावर अर्णव सांगतो की ताईने रात्रभर डोळ्याला डोळा नाही लावला आहे, बिलकुलच, तिला आता किती त्रास होत असेल या राकेशला पण कळत नाही का, आणि तो सुद्धा आता घरात नाही आहे, तो ताईला सोडून कुठेतरी निघून गेला आहे. आता नक्कीच त्याला परत बाहेर गेला आहे म्हटल्यावर काही ना काही कारनामे करतोय, म्हणजे ह्या मूर्ख माणसाला स्वतःच्या बायकोची पडलेली नाही आहे, असाच विचार ना ईश्वरी आता करत असते. मग ईश्वरी ही विचार करते आणि ती आता अर्णवसोबत तिकडे जायला निघत असते. इकडे डायनिंग टेबलवर सगळीजणं बसलेली असतात आणि त्यांच्या आता गप्पा सुरू असतात. जेव्हा एकमेकांसोबत यांचं डिस्कशन सुरू असतं तेव्हा मात्र आता बोलत असतात की या सगळ्यामुळे नम्रता आणि आकाशचं लग्न आता लांबणीवर लागलं. मग आता हो ते तर झालंच ना. तर दुसरीकडे मात्र आता जी वल्लरी असते ती म्हणत असते की बरंच झालं ना, एका अर्थी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी तर म्हणते ना की आपण हा साखरपुडाच मुळात मोडून टाकूया, कारण आपल्याला आता हे नकोच आहे, आपण हे नातंच ठेवूया नको. कारण ज्या मुलीमुळे आपलं घर असं उद्ध्वस्त होऊ शकतं, अंजली घर सोडून जाऊ शकते, त्याच मुलीला आपण आपल्या घरात काय म्हणून ठेवून घ्यायचं आहे. नाही या, मला असं वाटतं की आपण त्या मुलीलाही या घरात ठेवून घ्यायला नको, म्हणजेच ऑलरेडी आपल्या डोक्यावर एक ताप आहे, त्यात दुसरा नको, हे लग्न आपण इथेच मोडून टाकूया, असाही विचार ना आता इथे वल्लरी करत असते. मग दुसरीकडे मामा ओरडत असतो आणि म्हणत असतो की काय आहे, तोंडाला येईल ते बरळतेस का, ऑलरेडी त्यांचा साखरपुडा झाला आहे, साखरपुडा झाला म्हणून काय झालं, असू दे ना. मग दुसरीकडे मात्र आता जो आकाश असतो तोही म्हणत असतो की थोडे दिवस का होईना आपण हा विषय जरा क्लोज करूया, कारण या सगळ्या गोष्टींमुळे आमचं लग्न थोडं लांबणीवर गेलं ना तरी काही हरकत नाही आहे. पण वल्लरी म्हणत असते की लग्न लांबणीवर जायची काय गरज आहे, मी तर म्हणते आपण हे लग्न मोडूनच टाकूया, ही सोयरीकच नको, कारण ही सगळी माणसं ना अशीच आहेत. आणि आता बघितलं ना, काहीही लोक ना घर वगैरे जोडत नाहीत, घर तोडण्याचं काम मात्र यांचं पहिलं असतं. ईश्वरीने बघितलं ना
या घरात आली पण आपलं घर अख्खं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे असं देखील वल्लरी म्हणत असते. मामा आता तिचं तोंड बंद करत असतात. तेवढ्यातच अर्णव ईश्वरी खाली येतात, कारण आता त्यांना बाहेर जायचं असतं. जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतं ना, तेव्हा ते आजीला मामाला सांगत असतात की आम्ही जरा येतो, एक जरा हेल्प करायला चाललो आहोत असं देखील तो म्हणतो. पण ते कुठे जात आहेत काहीच कळायला सांगत नसतात. ते फक्त म्हणतात की जरा आम्ही जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही लोक नाश्ता वगैरे करून घ्या असंही आता सांगितलेलं असतं. तर आजी म्हणत असते की बरं ठीक आहे जा. मग आता जेव्हा आजी त्यांना हे सगळं काही म्हणते तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी नाश्ता नंतर करतो, पण आता जाणं मला गरजेचं आहे, पटकन मी जातो आणि येतो, नको काळजी करूस असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर ईश्वरीसुद्धा आजीला तेच सांगत असते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जणं आता तिकडनं जायला निघतात आणि जेव्हा ते दोघंही जणं तिकडनं जातात ना, मात्र आता आजी म्हणत असते की ह्यांची एक सवय आहे दुसऱ्यांना मदत करायची. खरंच ना. तर दुसरीकडे वल्लरी म्हणते की काही नाही या, यांची सगळी नाटकं आहेत. एवढीच जर ह्यांना मदत करायची झाली असती ना, तर तुम्हाला सांगू का की कधीच आपल्या अंजलीला ह्यांनी घराबाहेर काढलं नसतं. अंजलीलासुद्धा यांनी मदत केलीच असती. पण नाही, यांना कुठे आपल्या अंजलीला मदत करायची, यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. अंजली बिचारी घर सोडून निघून गेली, पण ह्यांना काही आहे का त्याचं? यांना काहीच फरक पडलेला नाही आहे या सगळ्याचा, आणि आपणच या सगळ्याचा विचार करतोय असं देखील आता वल्लरी म्हणत असते. वल्लरीची बडबड चालू असते, मात्र आता आजी वल्लरीच्या या बडबडण्याला कंटाळलेली असते आणि त्यामुळेच ती म्हणत असते की बस झालं, पुरे झालं आता ही बडबड आणि चावचाव गिरी बंद करा, कारण आपल्याला ना आता बरीच कामं करायची आहेत आणि हा विचार करा की आपणही कामं करूया, कारण या सगळ्या विचारांमध्ये राहिलो तर त्याचा आता त्रास होऊ शकतो. जास्तही विचार करत बसू नका असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, दुसरीकडे अंजली जी आहे ती एकटीच बसलेली असते आणि वाट बघत असते की कधी येणार आहे ही लोक. पण अजूनच आता राकेश आलेला नसतो, म्हणून तिची चिडचिड खूप जास्त होत असते. तसं त्या वॉचमॅन काकांची बायको तिथे येते आणि विचारते की काय झालं ग, झोप नाही लागली का रात्रभर? चल एक काम कर, तू आमच्याबरोबर आमच्या खोलीमध्ये चल, म्हणजे तुला बरं वाटेल. पण तिला आता नकार दिला जातो. ती सांगत असते की नको नको, मी इथे झोपते माझ्याच रूममध्ये, मी बरोबर आहे. अगं असे काय करतेस, चल ना, रात्रभर एकतर झोप लागली नाही आहे, निदान माझ्याकडे चल, 2 घास खाऊन घे, तिथे थोडा आराम कर असं देखील आता वॉचमॅन काकांची बायको आलेली असते आणि बोलत असते. ती मुद्दामूनच आलेली असते, कारण अर्णव ईश्वरीला इथे येऊन साफसफाई करायची असते आणि म्हणूनच वॉचमॅन काकांनी त्यांच्या बायकोला अंजलीला इथे पाठवायला सांगितलेलं असतं. आणि मग काय, अंजलीला तिचं ऐकावंच लागतं. अंजलीकडे दुसरा पर्याय उरतच नाही. अंजली म्हणत असते की ठीक आहे चला. तर दुसरीकडे वल्लरी रूममध्ये येते. वल्लरी रूममध्ये आल्यानंतर विचार करते की चला, चांगली संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करायला हवं. काही झालं तरी आता या नम्रता आणि आकाशचं लग्न होऊ द्यायचं नाही. मुद्दामून आता टाळाटाळ करत राहायची आणि मग हे लग्न मोडून टाकायचं. तुर्तास तरी का होईना या अंजलीच्या निमित्ताने या सुप्रियाच्या या कारनाम्यापासून मला थोडा तरी आराम मिळेल, निवांत मिळेल. नाहीतर मला एक मनामध्ये भीती होती की या सुप्रियासमोर मी जर आले तर पुन्हा वाट लागू शकते. असंही आता ती सुटकेचा श्वास घेतच असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. तिच्या फोनवर सैतान हा नंबर सेव्ह केलेला असतो आणि तो फोन आल्यामुळे ती आता थोडी डिस्टर्ब होते. त्यानंतर तो फोन ती कट करते आणि ती विचारते की आता एवढ्या वर्षानंतर ह्याला माझी आठवण कशाला आली असेल, कशाला मला कॉल करत असेल. नाही, मी याचे कॉल रिसीव्ह करणार नाही असाही विचार ती करू लागते आणि लगेचच कॉल कट करते. पण तिला आता भीती वाटत असते, कारण त्याचे सारखे कॉल येत असतात. ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिला कळत नसतं की आता काय करावं ते, म्हणूनच ती तशीच एका सोफ्यावर बसून राहते. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असतं पुढील भागामध्ये की अंजली बसलेली असते. तिचा रूम वगैरे पूर्णपणे आता साफ झालेला असतो आणि त्याच वेळेला डबा आलेला असतो आणि त्या डब्यामध्ये जेवण असतं. मग ती विचार करते की ही जेवण जे आहे ते ईश्वरीनेच पाठवलेलं आहे, पण एवढा माझ्या नवऱ्याचा अपमान केला आहे, माझ्या नवऱ्याचा मला मान आहे, पण मी आता त्या घरातलं जेवू तरी कशाला? नाही, मला या घरातलं जेवणही नको आहे असाही विचार आता अंजली करत असते. त्यामुळे जो डबा आलेला असतो त्यातलं एकही अन्न ती खायला तयार नसते. खरंच ना, अंजलीला तिच्या नवऱ्याचा खूप जास्त विश्वास होता. ती त्याचा मान ती सांभाळत होती, पण हा विचार ती करत नव्हती की या सगळ्यामध्ये स्वतःचा नवरा काय करतोय ते. दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवला सांभाळत असते आणि त्याला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं,
अंजलीताईंना तुमची आठवण येत नसेल का? त्यांनाही तुमच्याशिवाय करमत नसेल, पण आता कशा ते थोडं रागवले आहेत ना, त्यामुळे ते असं वागतायत. पण तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका. अंजलीताई बघा, लवकरच तुमच्याशी नीट बोलतील, व्यवस्थित होईल सगळं काही, असेही आता ईश्वरी अर्णवच्या अगदीच खांद्यावर हात ठेवून त्याला सांगत असते, समजावत असते. त्यावर अर्णवही तिला हो असं म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्णव थोडा डिस्टर्ब असतो, म्हणून ईश्वरीने त्याला हा सहारा दिलेला असतो. आता इकडे पाहायला मिळत असतं की वल्लरीने त्या शैतानाला कॉल केलेला असतो. तर तो शैतान म्हणत असतो की मला पैसे हवे आहेत. कशाला पैसे? कसले पैसे? मग आता पैशासाठी तो आता ब्लॅकमेल करत असतो. तू विसरतेस का आधी एवढ्या वर्ष आधी काय घडलं होतं? तूच तर हे सगळं केलंयस आणि या सगळ्यामध्ये तुला प्रॉपर्टी हडप करायची होती, म्हणूनच तर तू माझ्या भावाची सुपारी माझ्याकडेच दिली होतीस आणि हे सगळं आपण घडवून आणलं होतं. हे सिक्रेट मला माहिती आणि हे जर सिक्रेट मी सगळ्यांना सांगितलं तर लक्षात ठेव तुझं काय होऊ शकतं ते, असं देखील आता तिला धमकावलेलं असतं. त्यामुळे आता खूपच जास्त वल्लरी घाबरलेली असते आणि हा दुसरा तिसरा कोणीच नाही, हा अर्णवचा काका असतो आणि तोच ब्लॅकमेल करायला आता वल्लरीला कॉल करतो. वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.